आता आपण जो बघितला तो मेन महादरवाजा पहिला हडसरचा पूर्ण कोरलेला दिसतोय. पूर्ण ही भिंत बघा पूर्ण छानीनं छानच खाली नेले आणि लगेच माझ्या डाव्या बाजूला बघा हा पूर्ण एक वळसा पूर्ण एक गोल मारला की इथं वरती एक दुसरा महादरवाजा आहे. आता इथलं वैशिष्ट्य बघा पूर्ण कोरलेलं तर आहेच आणि वरून जे दुसऱ्या महादरवाज्यातून पाणी येतंय त्या पाण्याचा वेंट हा पहिल्या महादरवाजाला जाऊ नये म्हणून इथं बघा खळ निर्माण केली. घळ या घळीत पाणी वरलं या घळीत येणार आणि या घळीतून डायरेक्ट इकडे खाली पूर्ण या कडेपर्यंत सोडले. म्हणजे इतकं नियंत्रण ठेवलं या कोरीव कामामध्ये की दुसऱ्या महादरवाज्याचं पाणी पहिल्या महादरवाज्यात जाऊ नये यासाठी इथं प्रबंध केलाय. इतकं असं सुंदर कोरीव काम केलंय. चला तुम्हाला आता दुसरा महादरवाजा दाखवतो. इथून वरती आलं खाली मेन महादरवाजा पहिला इथून पूर्ण गोल वळसा मारून इथं आलं. इथून दुसरा वळसा लगेच आहे आणि इथून बघा किती कोरीव काम केले खतरनाक. ही बघा बाजू केवढीशीच आहे एकदम छोटी आहे बाजू त्याला पण छान लिहा आणि इथं कोरीव काम करून पायरी निर्माण केलं एकदम पूर्ण स्ट्रेट. तुमचा तो गवंड्यांचा वळंबा जरी लावून बघितला तरी ही भिंत स्ट्रेटच असेल. म्हणजे इतकी सुविधा इतकं तंत्र विकसित नसताना पण इतकं भलं मोठं असं कोरीव काम केलं. आणि इथं लगेच आता या साईडला दुसरा महादरवाजा हा पण एकदम सुंदर आहे एकदम कोरीव आहे. तुमच्या नादामध्ये मी पडत होतो तुम्हाला सगळ्या दाखवायच्या नादात असू दे. आता हा बघा बुरुज पूर्ण कोरूनच बनवलाय. कसा आहे खतरनाक. म्हणजे या गडाला एकही बांधलेला दगड म्हणजे दगडावर दगड ठेवून जो गड बांधतो आपण असं एक इथं तंत्र नाहीच आहे. हा पण एक बुरुज आहे इकडे एक बुरुज आहे आणि हा दरवाजा बघा जसा दुसरा पहिला महादरवाजा होता तसाच दुसरा महादरवाजा इतका विलक्षण आहे सुंदर आहे सेम डिझाईन. आत येऊन बघा सेम डिझाईन आहे छापीला असल्यासारखंच आहे. पहिला महादरवाजा नाही दुसरा महादरवाजामध्ये काहीच फरक नाही. फक्त एकच फरक आहे देवड्यांमध्ये. देवडी डिझाईन सेम आहे. पहिल्या महादरवाजामध्ये इथं एकच देवडी होती कोरलेली सेम साईज. दुसऱ्या महादरवाजाला इकडे एक आहे छोटीशी आहे पण सुंदर आहे सगळं कोरीव आहे. नक्की येऊन भेट द्या. डोळ्याचं पारणं नाही फेडलं शब्द आहे माझा. पूर्ण कोरीव आहे पार वरतीपर्यंत पायऱ्या चालल्यात कोरीवच आहेत एकही बांधलेली पायरी नाही. खरंच नक्कीच एक ना एक दिवस या गडाला भेट देऊन बघा तुम्ही.